टीईटी परीक्षेच्या सक्तीविरोधात राज्यभरातल्या शिक्षकांचा एल्गार. निषेधाचे फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. सरकारकडून आंदोलनाची अजूनही दखल नाही. रात्री झोप येत नाही, अनेक गोष्टी करायच्या दिसतात. वर्षपूर्तीनिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य, तर ही नाकर्तेपणाची वर्षपूर्ती. श्वेतपत्रिका काढावी, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. देवाभाऊंच्या इशाऱ्यावरच सर्व राजकीय पक्ष चालतात. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं खळबळजनक वक्तव्य. तर महायुती आमच्यामुळेच सत्तेत, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा पलटवार. 31 जानेवारी आधीच झेडपी आणि महापालिका निवडणुकांचा बार. मुदत वाढवायला सुप्रीम कोर्टाचा नकार. नगरपालिका नगरपंचायतीची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार. खंडपीठाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब. पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यात चंद्रशेखर बावनकुळेंचा संबंध. बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा सुलेखा कुंभारेंचा आरोप. बावनकुळेंनी राजीनामा घेण्याची मागणी, तर तिकीट देऊ शकलो नाही म्हणून सुलेखा कुंभारेंची नाराजी. बावनकुळेंचा पलटवार. वरळीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कामगार युनियनमधून जोरदार राडा. नियमबाह्य पद्धतीने संघटना नोंदवली जाते. ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, तर गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडी विरोधात सत्ताधारी शिवसेनाच मैदानात, तर तपोवन बचावचा नारा संसदेतही. खासदार राजाभाऊ वाजेंकडून सवाल उपस्थित. नवीन राष्ट्रीय बाजार समिती कायद्याच्या विरोधात राज्यभरातला व्यापारी वर्ग रस्त्यावर. सोलापूर, नवी मुंबई, नाशिकसह अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांचं आंदोलन. मेक इन इंडिया मार्फत रशिया भारतात गुंतवणूक करणार. पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या करारानंतर माध्यमांसमोर माहिती. इंडिगोची देशभरातली 600 पेक्षा जास्त उड्डाणं आजही रद्द. बोजवारा उडाल्यावर नव्या नियमावलीला केंद्र सरकारचा ब्रेक. आज मध्यरात्रीपासून स्थिती सर्वसामान्य होणार असल्याचाही दावा. राज सिमरनच्या सदाबहार प्रेमाची 30 यादगार वर्ष. डीडीएलजे सिनेमाचं रसिकांवर आजही गारूड. चित्रपटाच्या सन्मानार्थ लंडनमध्ये शाहरुख काजोलचा खास पोजमधला पुतळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.